आज यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. कसे ते पुढे सांगते त्या अगोदर शांभवी झोपली आहे म्हणून मी पटकन स्वयंपाक करायला घेतला. हा रात्रीचा स्वयंपाक आहे, सायंकाळीच करते. तोपर्यंत मॅडम उठल्या कारण की बाबा आलेत. आजीला असं बाय बाय करत बाबांना बाहेर चला म्हणत होती. त्यांनी एक तिला राऊंड फिरवून आणला आणि मग परत असा डान्स सुरू झाला. कुठून एनर्जी येते हिला काय माहिती. रात्री क्लास असल्यामुळे परत खूप धावपळ होते म्हणून मी सायंकाळी स्वयंपाक आवरून घेते. आणि इथे आता ही पपई हे येताना घेऊन आले होते आणि ती प्रचंड गोड निघाली असं आई आणि हे पण सांगत होते. बरं का आता श्री इतकं खुश का असेल तुम्हाला काय वाटतंय? अर्थातच त्याच्या मनावरची काहीतरी शॉपिंग करायला आम्ही जातोय. आणि याला बघितलं ना मला ब्रुनो आठवला. आम्ही जुन्या घरी राहत होतो तर बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि आम्ही काय खरेदी करायला आलोय तर ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, परंतु हे खूप ट्रेंडिंग आहे आणि त्याच्या क्लासमधल्या मुलांना इथे शेजारी पाजारी सगळ्या मुलांकडे ते आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि मला पण हवं आहे आणि मग कन्फ्युजन होतं 2-3 कलरमध्ये, पण फायनली त्याच्या आवडीचा तो कलर घेतला. मग काय स्वतः वेअर करून ते किती फनी आहे हे दाखवत होता. मग आजीला पण त्याने ते कानाला घातलं आणि तिला सांगितलं की ते असं दाब, तर ते असं कान हलत होते तेव्हा हे इतकं हसत होते की त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. खरं तर हे बघून सुरुवातीला शांभवी घाबरली. त्यानंतर ती आपल्या दादाच्या कानाला हे काय आहे बरं म्हणून कुतूहलाने बघत होती. नंतर तर इतकी मस्ती आणि धिंगाणा सुरू झाला की विचारायलाच नको. मस्ती करून झालेल्या श्रीला खायला दिलं आणि त्यानंतर मग मी सांजवात लावली. खरं तर आम्ही आज चहा घेतलाच नाही, सगळ्यांनीच पपई खाल्ली. आणि त्यानंतर बघा इकडे शुभम करोती झाल्यानंतर श्रीचं काय चाललं तर नाही म्हणलं तरी नवीन आहे तोपर्यंत 2-4 दिवस हे असंच त्याचं सुरू राहणार. मी हा भीमसेन कापूर मागवलेला तर बघूया आता कसा आहे तो. खरं तर तो लावल्याबरोबर घरभर सुगंध दरवळत होता. आजी आज आपल्याला नवीन काय शिकवते म्हणून कुतूहलाने ती आजीकडे बघत होती आणि तिच्यासाठी मस्त असं ज्यूस बनवलं, श्रीला पण दिलं आणि तिला हे पाजवलं. खरं तर हे क्लासच्या नंतर जेवण करून एंड केला.